14 जून रोजी दुपारी महाराष्ट्र भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ही बैठक विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात आयोजित करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात रणनीतीची या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दादरमधल्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक होणार आहे। भाजपचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि मुंबईतील प्रमुख कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलंय। अधिक माहितीसाठी जाऊया, तुषार उपाणवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, भाजप आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लागली आहे राज्यामध्ये आणि त्यासाठी 14 तारखेला होणाऱ्या बैठकीबाबत काय माहिती? प्राजक्ता, आपण जर पाहिलं असेल तर 14 तारखेला भाजपाची खूप महत्त्वपूर्ण बैठक होत आहे। या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासहित सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक संदर्भात आपल्याला तयारी संदर्भातली ही बैठक आहे। कारण की लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी 2 बैठका घेतल्या होत्या, एक कोर कमिटीची आणि त्यानंतर सर्व आमदारांची। त्यामध्ये आता विचारमंथन झालेलं आहे आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपा खऱ्या अर्थाने लागल्याचं पाहायला मिळत आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस आता त्यांनी काही अपॉइंटमेंट देखील सुरू केलेले आहेत। मात्र जी 14 तारखेला बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये सर्व जिल्हाध्यक्ष असतील, सर्व आमदार असतील, त्याचप्रमाणे स्वतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील, आशिष शेलार असतील, यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस आपल्याला मार्गदर्शन करताना पाहायला मिळणार आहेत। नेमकं काय मार्गदर्शन करतात आणि विधानसभा निवडणुकीचं रणशिंग काय भाजप भोंगतंय त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बिलकुल, धन्यवाद तुषार या माहितीसाठी।